अपनी विभिन्न मांगों को लेकर पारधी समुदाय आक्रामक हो गया। श्री दादाजी फासे पारधी समाज संगठन की अगुवाई में हजारों की संख्या में पारधी समुदाय ने आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उइके के आवास का घेराव किया। मांगे पूरी होने तक आंदोलन पर डटे रहने की चेतावनी समुदाय की ओर से दी गई। पारधी समुदाय अब भी विकास की मुख्य धारा से कोसों दूर है। समुदाय को खेती, आवास और आर्थिक सहायता की जरूरत है। इसके लिए दादाजी आर्थिक विकास बोर्ड की स्थापना की मांग जोर पकड़ रही है। संगठन के अध्यक्ष मतीन भोसले ने मुख्यमंत्री के साथ ही आदिवासी विकास मंत्री से मिलकर 2014 में लिए गए सरकारी निर्णय को लागू करने की मांग रखी। उनका कहना है कि फैसले को 11 साल बीत चुके हैं, लेकिन जमीनी स्तर पर कोई कार्रवाई शुरू नहीं हुई। इस दौरान एक और विवाद खड़ा हो गया। प्रदर्शनकारियों ने उप सचिव पर अपमानजनक व्यवहार का आरोप लगाया। अब इस मामले की जांच की मांग भी उठने लगी है। प्रदर्शनकारियों ने साफ कर दिया कि जब तक उनकी मांगों को गंभीरता से नहीं लिया जाता और ठोस आश्वासन नहीं मिलता, वे आंदोलन से पीछे नहीं हटेंगे। जे 2014चा GR आहे त्या GRची अंमलबजावणी अजूनपर्यंत झालेली नाही। विष्णू सावरा साहेबांनी आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी तो GR विशेष बाबता काढून दिल्यानंतरही आत्ता मी 4-5 वेळा CM साहेबाकडे गेलो। CM साहेबांनी आदिवासी विकास विभागाचे जे मंत्री आहे उके साहेब त्यालासुद्धा बोललो आणि त्यालासुद्धा आदेश दिले। आदेश दिल्यानंतर त्या आदेशाला धरूनच मी जाधव साहेबाकडे गेलो उपसचिव, आणि त्या उपसचिवने मला खूप वेगळी वागणूक दिली। कारण GR आहे त्या GRच्या अनुषंगामध्ये या GRमध्ये या परिपत्रांमध्ये पूर्णच्या पूर्ण GR आहे। GR जे आहे त्या GRमध्ये स्पष्ट आहे का फासे पारधी समाजाचा विकास झाला पाहिजे, फासे पारधी समाजाला घरकुल मिळाले पाहिजे, फासे पारधी समाजाला 1 लाख जमिनी मिळाल्या पाहिजे, फासे पारधी समाज आर्थिक विकास महामंडळ तयार झालं पाहिजे आणि फासे पारधी समाजाच्या यवतमाळ जिल्ह्यासाठी 10 कोटी रुपये आणि अमरावती जिल्ह्यासाठी 15 कोटी रुपये असे सुद्धा प्यारा तयार करून त्यांचं आदिवासी विकास विभागातले काही आदिवासी उपसचिव असेल, काही कर्मचारी असेल ते तुच्छ नजरेचं वागणूक दिलं आणि मला 353ची धमकीसुद्धा दिली। मला असं बोलले का इथं थांबू नका असं सुद्धा मला धमकी दिली। म्हणून आज इथे जोपर्यंत आमची मागणी आणि आमच्या ते फाईल तिथं पडलेले आहे, जोपर्यंत ते फायला क्लिअर होत नाही तोपर्यंत आम्ही इथंच बसणार आहे। आणि आमचे जे आदिवासी मंत्री साहेब आहे देवेंद्र फडणवीस साहेब आहे ते आमची दखल आजच्या आज घेतीलच अशी मला वाटते। नाही तर आम्ही आज इथंच जेवण करणार आहे, इथंच झोपणार आहे।